नमस्कार. तर आज म्हण घेऊया, चोराच्या मनात चांदणे. अर्थ अगदी सोपा आहे. अपराध किंवा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सतत ही भावना असते की आपल्याला कोणी बघेल का, आपली चोरी पकडली तर जाणार नाही ना. त्यांना सारखी टोचणी मनात किंवा अपराधाची भावना सारखी मनामध्ये असते. आता सांगते आमची एकदा ट्रिप गेली राजभवनामध्ये, दिल्लीच्या. तिकडे सगळं ते त्यांचा तो मोठाच्या मोठा कित्येक हेक्टर पसरलेला बगीचा, फुलं सगळे आम्हाला दाखवत होते. आमच्या ग्रुपमधली एक व्यक्ती सारखी घाबरलेली होती. इकडे तिकडं बघायची, हे करायची. आम्हाला कळेना ही घाबरली काय. एवढ्या मस्त फुलं आहेत, झाडं आहेत, सगळी दुर्मिळ वनस्पती आहेत, त्यांचा आनंद घ्यायचा. आणि नंतर सुरक्षा रक्षक असतात, त्यांनी तिथं कॅमेरे लावलेले असतात. त्या कॅमेऱ्यामधून तिला पकडली. तेव्हा कळलं चोराच्या मनात का चांदणं होतं, ती का घाबरलेली होती. तिनं त्यातली काय काही दुर्मिळ वनस्पती आणि फुलं तोडून आपल्या पिशवीत ठेवलेली होती. आणि असंच एकदा 10वीच्या परीक्षेला असताना पेपर चालू होते बोर्डाचे. ते मुख्याध्यापक आले, व्यवस्थित सगळं चाललंय ना, हे चाललंय ना बघायला. आणि त्यातला एक मुलगा आहे ना, तो इतका सारखा घाबरल्यासारखा सरांकडे बघत होता. सरांना संशय आला. त्यांनी त्याचे खिसे तपासले, तेव्हा त्या खिशामध्ये कॉपीचा बोळा सापडला. म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे. उदाहरण आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.